प्रभू येशू ख्रिस्ताच्या अनमोल नावात आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की इस्रायल लोक सिनाय पर्वताजवळ आले आणि देवाने त्यांना आपले विशेष लोक म्हणून निवडले. देवाच्या पवित्र उपस्थितीची तयारी करण्यास त्यांना सांगितले गेले. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की देव आपल्या लोकांना 10 आज्ञांची सुरुवात देतो. या वचनांमध्ये विशेषतः देव आणि मनुष्य यांच्यातील नातेसंबंधाबद्दल महत्त्वपूर्ण शिकवण दिली आहे. देव स्पष्टपणे सांगतो की त्याच्याशिवाय दुसरा कोणताही देव असू नये, तसेच विग्रह उपासनेपासून दूर राहण्याची आणि परमेश्वराच्या नावाचा आदर करण्याची आज्ञा दिली जाते. या वचनांमधून आपण शिकतो की देवाला आपल्या जीवनात सर्वोच्च स्थान देणे किती आवश्यक आहे. देवाला प्रथम स्थान दिल्याशिवाय खरे आध्यात्मिक जीवन जगणे शक्य नाही. तर चला, आजच्या अभ्यासातून आपण देवावरील निष्ठा, उपासना आणि त्याच्या नावाच्या आदराबद्दल अधिक जाणून घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 19व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपवले आहे. आज आपण या भागामध्ये निर्गमाच्या 20व्या अध्यायाच्या 1 ते 7 वचनांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये जे विषय आपण हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय 10 आज्ञा देणे, दुसरा विषय देवाच्या भेटीचा परिणाम आणि तिसरा विषय वेदीविषयी सूचना. निर्गमच्या 20व्या अध्यायात नियमशास्त्र देण्यात आल्याचे वर्णन आहे. 10 आज्ञा प्रथम देण्यात आल्या, परंतु त्या संपूर्ण नियमशास्त्राचा केवळ एक भाग आहेत. वेदी संबंधीच्या सूचनाही देण्यात आल्या, कारण नियमशास्त्र आणि वेदी यांचा घनिष्ठ संबंध आहे. नियमशास्त्राने हे प्रकट केले आहे की मनुष्य पापी आहे आणि त्याला तारणाऱ्याची आवश्यकता आहे. म्हणूनच बलिदान अर्पण करण्यासाठी एक वेदी असणे आवश्यक होते. पापाच्या प्रायश्चित्तासाठी रक्त सांडले जाणे आवश्यक होते. आपल्या प्रत्येकाच्या स्नानगृहात एक आरसा असतो. तो नियमशास्त्राचे चित्र आहे. त्या आरशाखाली एक धुण्याचे पात्रही असते. तुम्ही स्वतःला आरशाने धुत नाही. आरसा केवळ तुमच्यावरील मळ दाखवतो. त्याचप्रमाणे नियमशास्त्र हा असा आरसा आहे जो आपले पाप आपल्याला दाखवून देतो आणि त्या आरशाखाली धुण्याचे पात्र असते. इम्मान्युएलच्या शिरांमधून वाहिलेले रक्त एक जीवनदायी झरा भरून वाहतो. त्या प्रवाहात स्नान करणारे पापी आपल्या सर्व अपराधांपासून शुद्ध होतात. आता आपण 10 आज्ञा देणे हा विषय थोडक्यात पाहणार आहोत. इस्रायलला देण्यात आलेल्या नियमशास्त्राचा पहिला भाग म्हणजे 10 आज्ञा, ज्या नैतिक आचारसंहितेची नियमावली होत्या. यावेळेस आपण निर्गमाचा 20वा अध्याय आणि पहिली 2 वचने वाचणार आहोत. आणि देव हे सर्व शब्द बोलला, ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून आणले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. देव म्हणाला, मी तुम्हाला मिस्र देशातून दास्यगृहातून बाहेर आणले आहे आणि त्या आधारावर मी तुम्हाला माझे नियमशास्त्र देऊ इच्छितो. इस्रायलने नियमशास्त्राची मागणी केली आणि देवाने त्यांची विनंती मान्य करून त्यांना 10 आज्ञा दिल्या. 10 आज्ञांचा विचार करताना काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे तथाकथित नवी नैतिकता. परंतु ही नवी नैतिकता नियमशास्त्र देण्यापूर्वीच अस्तित्वात होती. खरे तर मनुष्याने प्रथम देवाची आज्ञा मोडली तेव्हा ती एदेन बागेतच उदयास आली. ती जलप्रलयापूर्वीही अस्तित्वात होती आणि जलप्रलयानंतरही अस्तित्वात होती. आजच्या काळात ती काही नवी राहिलेली नाही. आपल्याला स्वतःला अत्यंत प्रगत आणि सुसंस्कृत पापी समजण्यास आवडते, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. आपण केवळ नैसर्गिक अवस्थेतील असंस्कृत पापी मानव आहोत. 10 आज्ञा आपल्यासमोर देवाचे निकष ठेवतात. कोणताही मनुष्य 10 आज्ञांकडे दुर्लक्ष करून त्याला वाटेल तसे वागून त्याचे दुष्परिणामही टाळू शकत नाही.
देवाच्या आज्ञा त्याच्या पवित्र आणि अपरिवर्तनीय आदर्शांचे प्रकटीकरण आहेत. एका गावात अपराध्यांसाठी एक वेगळी स्मशानभूमी होती. त्या स्मशानभूमीत एक कबर होती. त्या कबरेवर असा फलक लिहिला होता, येथे जॉन मसीचे अवशेष ठेवले आहेत. त्याने आपल्या निर्माणकर्त्याच्या विरुद्ध बंड केले, 10 आज्ञांची खेळ मांडला आणि वयाच्या 35व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्याची आई आणि पत्नी त्याच्यासाठी रडतात. इतर कोणीही नाही. त्याच्या आत्म्याला शांती लाभो. तो कबरेवरचा फलक अशा मनुष्याचे चित्र आहे, ज्याने देवाच्या नियमशास्त्राला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. कोणीही मनुष्य 10 आज्ञांची प्रतारणा करून देवाच्या न्यायापासून सुटू शकत नाही. कृपेची सुवार्ता सांगणाऱ्यांवर अनेकदा असा आरोप केला जातो की ते नियमशास्त्राचा आदर करीत नाहीत किंवा त्याचे महत्त्व नाकारतात. काही जण असेही मानतात की विश्वासाद्वारे तारण मिळते म्हणून नियमशास्त्राचे उल्लंघन केले तरी काही परिणाम होत नाहीत. परंतु हे सत्य नाही. खरे तर देवाच्या कृपेचा आणि विश्वासाद्वारे मिळणाऱ्या तारणाचा योग्य अर्थ समजणारा प्रत्येक प्रचारक नियमशास्त्राच्या उच्च, पवित्र आणि महत्त्वपूर्ण स्वरूपाची पूर्ण जाणीव ठेवतो. पौल रोमकरासपत्राचा 6वा अध्याय आणि पहिल्या 2 वचनांमध्ये या प्रश्नाचे उत्तर देतो. आपण ती वचनं वाचूया. तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही. जे आपण पापाला मेलो ते आपण यापुढे त्यात कसे राहणार? जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की ती पापात जगू शकते आणि 10 आज्ञा मनाप्रमाणे मोडू शकते, तर तिने देवाच्या कृपेचे खरे तारण अनुभवलेले नाही. खरे तारण मिळालेल्या व्यक्तीच्या मनात देवाला संतुष्ट करण्याची आणि त्याची इच्छा पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होते. देवाची ही इच्छा 10 आज्ञांमध्ये व्यक्त होते. त्यामुळे देवाच्या कृपेचा संदेश सांगणारा प्रत्येक सेवक देवाच्या नियमशास्त्राबद्दल आदर, श्रद्धा आणि मान राखतो. आपण स्तोत्र 119:97 या वचनात स्तोत्रकर्त्याबरोबर असे म्हणतो, आहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. दिवसभर मी त्याचे मनन करतो. नियमशास्त्र म्हणजे काय? कोणीतरी त्याचे वर्णन असे केले आहे की ते देवाच्या मनाची लिखित प्रत आहे. परंतु ही व्याख्या अपूर्ण आहे. नियमशास्त्र हे मनुष्य कसा असावा याविषयीच्या देवाच्या मनातील भावना आणि विचार व्यक्त करते. नियमशास्त्रामध्ये कृपा किंवा दया यांना स्थान नाही. त्यातून देवाची पवित्र इच्छा व्यक्त होते. स्तोत्र 19 आणि 7 या वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो. नियमशास्त्र तुमच्याकडून परिपूर्णता मागते. देवाच्या निकषांपर्यंत पोहोचलेला असा कोणीही मनुष्य मी कधीही पाहिलेला नाही. नियमशास्त्र ही काही अस्पष्ट संकल्पना नाही आणि त्याचा चांगल्या हेतूंशी काही संबंध नाही. ते परिपूर्ण आज्ञाधारकपणाची मागणी करते, कारण परमेश्वराचे नियमशास्त्र स्वतः परिपूर्ण आहे. परमेश्वराचे नियमशास्त्र सरळ, न्याय्य आणि त्याच्या इच्छेचे प्रकटीकरण आहे. योग्य आणि अयोग्य याविषयीच्या मानवी कल्पना परिस्थिती व पतित स्वभावामुळे प्रभावित होतात. परंतु चूक व बरोबर यांची खरी सीमा देवानेच निश्चित केली आहे. काय योग्य आहे हे देवाच्या वचनातूनच समजतंय. आजची स्वातंत्र्यप्रिय पिढी योग्य अयोग्य याच संकल्पनांवर प्रश्न उपस्थित करते. काही लोक चोरीला चुकीचे मानत नाहीत, तर खुनाविषयी वेगळी भूमिका घेतात. हा लोकसमूह किती विसंगत आहे. त्यांना नियमशास्त्राचे किती थोडे ज्ञान आहे. खोटे बोलणे, चोरी करणे किंवा व्यभिचार करणे चुकीचे आहे, कारण देवाने त्यांना चुकीचे ठरवले आहे. नियमशास्त्र मानवाच्या हितासाठी असले तरी मनुष्याला ते पूर्णपणे पाळता येत नाही.
समाजातील कुलपे, करारपत्रे आणि विविध हमीची व्यवस्था ही मानवी अपूर्णता व अविश्वास दर्शवतात. पूर्वी दिलेला शब्दच करार मानला जात होता, पण आता तसे राहिलेले नाही. त्यामुळे नियमशास्त्र हे मानवी आचरणाचे मापदंड असून योग्य अयोग्य ठरवण्याचा अंतिम आधार देवाचे वचन आहे. नियमशास्त्र स्वतःहून कधीच अंमलात येत नाही. नियमशास्त्र देणाऱ्याकडे अधिकार व सामर्थ्य असले पाहिजे. देव आपल्या नियमांची अंमलबजावणी अतिशय प्रभावशालीपणे करतो. उदाहरणार्थ, गुरुत्वाकर्षणाचा नियम घ्या. तुम्ही कितीही उंचावर जाऊ शकता, परंतु स्वतःला आधाराशिवाय सोडण्याचे धाडस केल्यास तुम्ही खाली पडाल, कारण गुरुत्वाकर्षणाचा नियम कार्यरत आहे आणि तुम्ही तो बदलू शकत नाही. तुम्हाला वाटेल की तुम्ही तसे करू शकता, परंतु शेवटी नुकसान तुमचेच होईल. अनेक लोकांना असे वाटते की ते 10 आज्ञांचे वारंवार उल्लंघन करू शकतात आणि तरीही त्यातून सहज निभावून जाऊ शकतात. यावरून मला एका विनोदी गोष्टीची आठवण होते. एक मनुष्य न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट बिल्डिंगवरून खाली उडी मारतो. तो खाली पडत असताना 50व्या मजल्याजवळून जात असताना एक मनुष्य खिडकीतून बाहेर पाहून त्याला विचारतो, कसं चाललं आहे? पडणारा मनुष्य उत्तर देतो, आतापर्यंत तर सर्व काही ठीक आहे. परंतु गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा पूर्ण परिणाम त्या क्षणी त्याला दिसत नाही. आणखी 50 मजले खाली गेल्यावर त्या मनुष्याला समजेल की आत्तापर्यंत तर सर्व काही ठीक नव्हते. विशेष गोष्ट अशी आहे की एखादा नियम खरा नियम असण्यासाठी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणून परमेश्वर एहेजकेल याचा 18वा अध्याय आणि 4 या वचनामध्ये म्हणतो, जो जीवात्मा पाप करतो तो मरेल. नियमशास्त्राची अंमलबजावणी झालीच पाहिजे आणि जो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो त्याने त्याची शिक्षा भोगलीच पाहिजे. नियमशास्त्र आणि कृपा यांची गल्लत करून त्यांना एकाच व्यवस्थेत सामावून घेणे चुकीचे आहे. असे केल्याने नियमशास्त्राचा खरा अर्थ आणि कृपेचे वैभव दोन्ही कमी होते. नियमशास्त्रात प्रेम किंवा कृपा नसते, तर कृपा देवाचे चांगुलपण, सौंदर्य आणि दया प्रकट करते. नियमशास्त्र मनुष्य कसा असावा हे दाखवते, तर कृपा देव कसा आहे हे उघड करते. पापी मनुष्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन्हींची योग्य समज आवश्यक आहे. नियमशास्त्राची अंमलबजावणी झालीच पाहिजे आणि नियमशास्त्राचे उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. देव कोण आहे हे नियमशास्त्र प्रगट करते. तसेच देव आणि मनुष्य यांच्यामध्ये किती अथांग व अफाट दरी आहे हे स्पष्टपणे दाखवून देते. प्रेषित पौल गलतीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 21 वचनामध्ये प्रश्न विचारतो, जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हायला पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय हे मला सांगा. नियमशास्त्र काय सांगते हे तुम्ही नीट ऐकले पाहिजे, कारण 10 आज्ञांच्या तराजूमध्ये मनुष्याचे वजन करण्यात आले आहे आणि तो कमी भरला आहे असे आढळून आले आहे. तुम्ही स्वतःचे मूल्यांकन इतरांशी तुलना करून करू नये. हिमालय पर्वतावर उभ्या असलेल्या मनुष्याला वारुळावर उभ्या असलेल्या मनुष्याकडे पाहून मी तुझ्यापेक्षा उंच आहे असे म्हणणे फार सोपे आहे. परंतु हिमालय पर्वतावरील मनुष्य चंद्रापर्यंत पोहोचलेला नाही आणि स्वर्गापर्यंतही पोहोचलेला नाही. सत्य हे आहे की तुम्ही देवाच्या निकषापर्यंत पोहोचू शकत नाही. देवाने ठरवलेल्या पवित्र मापदंडासमोर मनुष्य अपुरा ठरतो. नियमशास्त्र मनुष्य कोण आहे हे देखील प्रकट करते. तसेच तो आणि देव यांच्यामधील दरी भरून काढण्याची त्याची असमर्थता उघड करते. प्रेषित पौल रोमकरास पत्र 3रा अध्याय आणि 19 या वचनामध्ये म्हणतो, आपल्याला ठाऊक आहे की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. तसेच रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो,
कारण नियमशास्त्र देहस्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली. दोष नियमशास्त्रामध्ये नाही, दोष आपल्यामध्ये आहे. नियमशास्त्र पवित्र, न्याय आणि उत्तम आहे, परंतु आपल्या पतित मानवी स्वभावामुळे आपण त्याच्या मागण्या पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे उणीव नियमशास्त्रामध्ये नसून मनुष्यामध्ये आहे. नियमशास्त्र हे आरसा आहे, जसे आपण आधीच पाहिले आहे, जे मनुष्याची पापी स्थिती प्रकट करते. अनेक लोक आरशात पाहतात आणि सर्व काही ठीक आहे असा गैरसमज करून घेतात. यावरून मला एका परीकथेची आठवण होते, ज्यामध्ये एका राणीने आरशात पाहून म्हटले, आरशा आरशा, सर्वात सुंदर कोण आहे? तिची अशी इच्छा होती की आरशाने तिला सर्वात सुंदर म्हणावे, परंतु आरशाने सत्य सांगितले आणि म्हटले की ती नव्हे, तर दुसरीच कोणीतरी अधिक सुंदर आहे. आजही असेच घडतंय. अनेक लोक देवाच्या वचनातील 10 आज्ञा या आरशात पाहतात आणि तेच शब्द पुन्हा म्हणतात, आरशा आरशा, सर्वात योग्य कोण आहे? फरक एवढाच आहे की ते स्वतःच उत्तर देतात आणि म्हणतात, मीच सर्वात योग्य आहे. त्यांना वाटते की ते नियमशास्त्र पाळत आहेत. प्रियांनो, आपल्याला या आरशात नीट निरखून पाहण्याची गरज आहे आणि आरशालाच उत्तर देऊ दिले पाहिजे. नियमशास्त्राने कधीच मनुष्याला पापी बनविले नाही. ते फक्त हे प्रकट करते की मनुष्य पापी आहे. आपण पाहिल्याप्रमाणे नियमशास्त्र मनुष्याला ख्रिस्ताकडे आणण्यासाठी दिले गेले आहे. ते आपले शिक्षक आहे, जे आपल्याला हात धरून वधस्तंभाकडे नेते आणि आपल्याला सांगते, अरे मनुष्या, तुला तारणाऱ्याची गरज आहे, कारण तू पापी आहेस. आता आपण 10 आज्ञांकडे पाहूया, ज्या 2 प्रमुख विभागांमध्ये विभागलेले आहेत. एक भाग मनुष्याचा देवाशी असलेल्या संबंधांशी संबंधित आहे आणि दुसरा भाग मनुष्याचा मनुष्याशी असलेल्या संबंधाशी संबंधित आहे. यावेळेस आपण वाचूया निर्गमाचा 20वा अध्याय आणि 3रं वचन, माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत. देव अनेकेश्वरवादाचा निषेध करीत आहे, म्हणजेच एकापेक्षा अधिक देवांवर विश्वास ठेवणे. नास्तिकवादाविरुद्ध अशी कोणतीही आज्ञा नाही, त्या काळातही नव्हती, कारण ते लोक निर्मितीच्या व देवाच्या मूळ प्रकटीकरणाच्या जरा जास्तच जवळ होते. नास्तिक लोक दावीद राजाच्या काळात दिसू लागले आणि त्यांना मूर्ख असे म्हटले गेले. स्तोत्र 53 याचं 1 वचन. या वचनामध्ये म्हटले आहे, मूढ आपल्या मनात म्हणतो, देव नाही. आज नास्तिकता शिक्षित महाविद्यालयीन प्राध्यापकांमध्येही दिसून येते आणि त्यांना बुद्धिमान व विचारवंत मानले जाते, परंतु देव म्हणतो की ते मूर्ख आहेत. आज नास्तिकांची संख्या वाढत आहे, कारण आपण आपल्या उत्पत्तीपासून फार दूर गेलो आहोत आणि लोक देवाच्या वचनात प्रगट झालेल्या गोष्टी स्वीकारायला तयार नाहीत. देवाने इस्रायलला म्हटले, माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत. देवाने त्या राष्ट्राला अशी आज्ञा दिली, कारण त्या काळी मनुष्याला संतुलन राखणे फार कठीण होते. त्या काळी अनेक देवांची उपासना करणे सर्वसाधारण होते, परंतु आज कोणत्याही देवाची उपासना न करणे सर्वसाधारण झाले आहे. किती मोठा बदल झाला आहे. या वचनात लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव अनेकेश्वरवादाचा निषेध करीत आहे. प्रेषित पौल रोमकरास पत्राचा 1 अध्याय आणि 21 ते 25 या वचनांमध्ये या विषयाचे अधिक स्पष्टीकरण देतो. आपण ते वचन वाचूया. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमांच्या रूपांशी त्यांनी अदलाबदल केली.
यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले, असे की त्यांच्या देहांची त्यांच्यातच विटंबना व्हावी. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मित वस्तूंची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन. आता आपल्याला निर्गमेचा 20वा अध्याय आणि 4 ते 5 ही वचने वाचायची आहेत. माझी विनंती आपणास आहे की कृपया 4थे वचन आपण स्वतः वाचावे. 5वे वचन मी आता वाचत आहे. त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो. काही लोकांना असे वाटू शकते की हा शास्त्र भाग आज आपल्यावर लागू होत नाही. कलसीकरास पत्राचा 3रा अध्याय आणि 5 या वचनानुसार लोभ हा विग्रह उपासना आहे. ज्या गोष्टीला तुम्ही स्वतःला पूर्णपणे समर्पित करता, विशेषतः पूर्ण तन्मयतेने, तीच तुमचा देव बनते. आज बरेच लोक प्राचीन काळातील ग्रीक व रोमी देव बॅकस, जो मद्य व उन्मत्त आनंदाचा देव मानला जात असे, त्याची उपासना करत नाहीत. परंतु ते मद्यपानाच्या सवयीचीच उपासना तितक्याच उत्कटतेने करतात. आपल्या देशात आज लाखो मद्यपी आहेत. मद्य निर्मिती करणारे उद्योग लोकांना नेहमी सांगतात की ते कर रूपाने देशाचा मोठा भार उचलतात, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या उत्पादनामुळे निर्माण होणाऱ्या हानीची व अपघातांचा खर्च ते मुळीच भरत नाहीत. या पिढीला अनेक प्रकारच्या प्रचाराचे पोषण दिले जात आहे आणि मोठ्या लोकसमुदायाची दिशाभूल केली जात आहे आणि त्यांच्या मनावर अनेक गोष्टी बिंबवल्या जात आहेत. लोकांच्या लक्षात येवो अगर न येवो, पण अप्रत्यक्षरित्या अनेक जण बॅकस या मद्य देवाची उपासना करत आहेत. इतर काही लोक अफ्रोदितीची म्हणजे कामवासनेच्या देवीची उपासना करतात. काही जण धनाची उपासना करतात. ज्या कोणत्याही वस्तूला किंवा गोष्टीला तुम्ही आपला वेळ, आपले मन आणि आपला आत्मा अर्पण करता, तीच तुमचा देव बनते. परंतु निर्गमेचा 20वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये देव म्हणतो, माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत. म्हणून मनुष्याने आपले प्रेम, आपली भक्ती व आपले समर्पण केवळ परमेश्वरालाच अर्पण करावे, कारण तोच एकमेव सत्य व जिवंत देव आहे. निर्गमेचा 20वा अध्याय आणि 7वं वचनाकडे आपण जात आहोत. तुझा देव परमेश्वराचे नाव व्यर्थ घेऊ नकोस, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. परमेश्वराचे नाव व्यर्थ घेणे म्हणजे त्याचा अपवित्र किंवा निंदात्मक उपयोग करणे होय. आजच्या काळात ही गोष्ट सामान्य झाली असली तरी देवाची आज्ञा अजूनही तितकीच लागू आहे, कारण देव पवित्र आहे. अनेक लोक शिवीगाळ केल्याशिवाय स्वतःचे विचार व्यक्त करू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या शब्दसंग्रहाची मर्यादा दिसून येते. परिवर्तन झालेल्या एका व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे देवाकडे वळल्यानंतर त्याच्या शब्दसंग्रहातील अनेक अयोग्य शब्द आपोआप नाहीसे झाले. यावरून त्याला काय म्हणायचे होते हे स्पष्ट होते. प्रियांनो, आपण येथे थांबणार आहोत. आज आपण विचार करूया की आपण कोणत्या वस्तूला किंवा गोष्टीला आपला वेळ, आपले मन आणि आपला आत्मा अर्पण करतो. जिवंत देवाला की निर्मित वस्तूंना? आम्हाला देवाचे गौरव देवालाच दिले पाहिजे. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. होय बापा, तुझ्या वचनांच्याद्वारे तू आमच्याशी बोलतोस आणि बापा आमचं जीवन व्यर्थ जाऊ नये ही तर तुझी एकमात्र इच्छा होय बापा. आणि म्हणूनच तू नियमशास्त्र आम्हाला दिलेस की ज्याच्याद्वारे बापा, ज्या आज्ञांच्याद्वारे आम्ही योग्य वर्तन करू शकू, आमच्या वर्तनाच्याद्वारे तुला संतोष होऊ शकेल. प्रभूजी, आजच्या या अध्ययनाबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. या सर्व गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये ठसू दे आणि योग्य कृती करण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरव.
तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन. देवाची प्रीती आपणाबरोबर सदैव असो. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. राहो सुंदर सदनी नगरी, क्यों राणी पर्वत कुहरी. राहो सुंदर सदनी नगरी, क्यों. प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की देवाला आपल्या जीवनात पहिले स्थान मिळाले पाहिजे. देवाने इस्रायल लोकांना मिसरच्या गुलामगिरीतून सोडवले होते, त्यामुळे त्यांच्याकडून त्याने संपूर्ण विश्वास आणि निष्ठेची अपेक्षा केली. आजही देव आपल्या जीवनात कार्य करतो, आपली काळजी घेतो आणि आपल्यावर प्रेम करतो. म्हणून आपली उपासना आणि भक्ती केवळ त्यालाच अर्पण केली पाहिजे. आपण हेही पाहिले की देवाच्या नावाचा आदर करणे किती महत्त्वाचे आहे. त्याचे नाव केवळ उच्चारण्यासाठी नाही, तर सन्मानाने आणि श्रद्धेने घेण्यासाठी आहे. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. माझ्या जीवनात खरोखरच प्रथम स्थान कोणाला आहे? देवाला की इतर कोणत्या गोष्टींना? जर देवाला योग्य स्थान दिले तर आपल्या जीवनात अनेक गोष्टी योग्य ठिकाणी येतील. पुढील भागात आपण 10 आज्ञांमधील पुढील काही शिकवणीचा अभ्यास करू. त्या आज्ञाद्वारे देव आपल्या दैनंदिन जीवनासाठी कोणते मार्गदर्शन देतो हे आपण पाहणार आहोत. तोपर्यंत देवावर पूर्ण विश्वास ठेवा, त्याच्या नावाचा आदर करा आणि प्रत्येक निर्णयात त्याला प्रथम स्थान द्या. परमेश्वराचे प्रेम आपल्या हृदयात भरून राहो, त्याचे वचन आपल्या पावलांना दिशा देवो आणि त्याची कृपा आपल्या जीवनात दररोज नवीन अनुभव देवो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. नियमशास्त्राचे कार्य पापाची जाणीव करणे. आजचा प्रश्न, 10 आज्ञा किती भागात विभागल्या आहेत? ए 2, बी 3, सी 4, डी 1. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.